नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवतो आहोत. सुक्या खोबऱ्याची चटणी आहे ही, जी जेवताना तोंडी लावण्यासाठी खरंच खूप भारी असते. जेव्हा कधी आपल्या आवडीची भाजी नसेल ना, त्यावेळी जर तुम्ही अशी पद्धतीने जर चटणी बनवून ठेवलेली असेल ना, तर आपण कधीही खाऊ शकतो आणि खरंच जेवणाची चव वाढवते अशा पद्धतीची ही चटणी. पहिले मी काय केलेलं आहे, सुकं खोबरं ना किसवून आपण ठेवतो ना फ्रीजमध्ये वगैरे, त्याच्यात जे शेवटचे तुकडे असतात ना, ते घेतलेले आहेत छोटी वाटीवर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. एका जवळपास छोटा लसणाचा कांदा होता, त्याच्यात पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे थोडंसं म्हणता जास्तच टाकलेलं आहे, पण कसं हा लाल तिखट जास्त स्पायसी नाही आहे, फक्त याचा कलर येतो छान असा. 2 चमचे जवळपास घेतलेला आहे मी लाल तिखट. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी आपण त्याला चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. थोडीशी दरदरीतच राहायला पाहिजे अशी बघा, मस्त अशी खूप छान मोकळी सुटसुटीत अशी चटणी तयार होते. लसूण वगैरे टाकल्यामुळे लसणाचा फ्लेवर खूप सुंदर येतो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण बनवून घेतल्यानंतर एकदा बनवायची आणि पण नंतर कोणत्याही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायची फ्रीजमध्ये. आणि जशी लागेल तशी आपण त्याला खाऊ शकतो. कधीही कोणत्याही टायमाला आपण जर बनवून ठेवलात ना, तर कधीही खाता येईल अशा पद्धतीची चटणी आहे. आणि खरंच खूप टेस्टी लागते. जास्त स्पायसी नसते, त्याच्यामुळे लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात. तुम्हाला स्पायसी बनवायची असेल तर स्पायसीही बनवू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून ठेवा तुमच्या फ्रीजमध्ये ही चटणी. आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकतो, म्हणजे शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी वगैरे. त्याच पद्धतीची ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपण वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.